नमस्कार. PM क्रिएटर्स या माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे. मी माझ्या या व्हिडिओमधून हा मोत्यांचा गणपती कसा बनवायचा आहे ते मी शिकवत आहे. माझे हे 2 भाग झालेले आहेत. त्याच्यात मी इथपर्यंत हा गणपती कसा बनवायचा ते शिकवलेलं आहे. आता हा माझा 3रा भाग आहे. या 3ऱ्या भागामध्ये मी इथून पुढचा कसा बनवायचा आहे हे वॉल हँगिंग ते मी सांगणार आहे. चला तर मग इथून पुढचा गणपती कसा बनवायचा आहे ते आपण पाहूया. ते बनवण्यासाठी पहिल्यांदा हा जो हिरवा मोती आहे त्याच्यातून मी सुई काढून घेणार आहे. आता इथे आपल्याला 3 मोती घ्यायचे. त्यातला पहिला मी हा पांढरा घेणार आहे आणि हे 2 हिरवे मोती. असे हे 3 मोती मी घेतलेले आहे. परत त्याच मोत्यातून मी सुई काढून घेणार आहे. या मोत्यातून आणि ह्या मोत्यातून सुई काढून घ्यायची. आता इथे आपण 2-2 हिरव्या मोत्यांनी विळून घ्यायचे. 1 आणि 2. दोन हिरवे मोती घेतलेले आहेत. सेम विळायचं आहे. परत 2 हिरवे मोती, 1 आणि 2. या सगळ्या मोत्यातून सुई काढून घ्यायची. या पण मोत्यातून आपण सुई काढून घेणार आहोत. इथे परत 2 हिरवे मोती, 1 आणि हा दुसरा. परत या मोत्यातून सुई काढून घेतली. या मोत्यातून वरच्या दिशेने सुई काढून घेतली. आता इथे 2 पिवळे मोती घ्यायचे. 1 आणि हा दुसरा. 2 पिवळे मोती घेतले. त्याच मोत्यातून सुई काढून घ्यायची. या पिवळ्या मोत्यातून सुई काढून घ्यायची. या मोत्यातून इथे या पिवळ्या मोत्यातून सुई काढून घेतली. आता इथे गुलाबी मोत्यांनी विणायचे. 2 गुलाबी मोती, परत 2 गुलाबी मोती, परत ह्या मोत्यातून सुई काढून घ्यायची. परत 2 गुलाबी, आता इथे 2 पिवळे मोती घ्यायचे. 1 आणि
हा दुसरा. परत या मोत्यातून सुई काढून घ्यायची. आता इथे परत 2 गुलाबी मोती. आता इथपर्यंत 2-2 गुलाबी मोत्यांनी आपण विणून घ्यायचं आहे. आता इथे मी 1, 2, 3, 4 आणि 5 वेळा 2-2 गुलाबी मोती घालून विणून घेतलेलं आहे. आता पुढच्या ह्याच्यात जे 2 मोती घ्यायचे आहेत त्यातला हा एक मी गुलाबी घेणार आहे आणि हा एक पिवळा घेणार आहे. असे हे 2 मोती घेतले, गुलाबी आणि पिवळा, आणि ह्या पिवळ्या मोत्यातून सुई काढून घ्यायची. म्हणजे आता हे जशी या साईडने ओळ चालू झाली आहे तिरकी पिवळ्या मोत्यांची, तशी ही ह्या साईडने आपल्याला चालू करायची आहे. या सगळ्या मोत्यांमधून सुई ओवून इकडे आता ह्या आडव्या गुलाबी मोत्यात आणलेली आहे. आता इथे जे 2 मोती घ्यायचे आहेत त्यातला हा एक गुलाबी घ्यायचा आहे आणि हा एक पिवळा घ्यायचा आहे. 2 मोती घेतले, पिवळ्या मोत्यातून सुई काढून घेतली. या गुलाबी मोत्यातून पण सुई काढून घ्यायची आणि ह्या गुलाबी मोत्यातून वरच्या दिशेने सुई काढून घेतली. आता इथे 2 गुलाबी मोती घ्यायचे, एक आणि हा दुसरा. 2 गुलाबी मोती घेतले आणि ह्या मोत्यातून, गुलाबी मोत्यातून उजवीकडून डावीकडे सुई काढून घेतली. परत 1, 2, 3, 4 मोत्यातून सुई काढून घ्यायची आपण. 1, 2, 3 आणि हा चौथा. इथे परत 2 गुलाबी मोती घ्यायचे आणि 2. या मोत्यातून सुई काढून घेतली. या मोत्यातून वरच्या दिशेने सुई काढून घ्यायची. आता इथे जे 2 मोती घ्यायचे त्यातला हा एक गुलाबी घ्यायचा आहे आणि हा एक पिवळा घ्यायचा आहे. पिवळ्या मोत्यातून सुई काढून घेतली. या मोत्यातून 1, 2, 3 मोत्यातून परत सुई काढून घ्यायची. 1, 2 आणि हा 3. आता इथे जे 2 मोती घ्यायचे त्यातला एक पहिला हिरवा घ्यायचा आहे आणि मग हा एक पिवळा. असे 2 मोती घ्यायचे, परत सेम विणायचे आणि आता हे सगळे
दोन दोन हिरव्या मोत्यांनी विणून घ्यायचं आहे आणि शेवटचा एक पांढरा एक हिरवा. इथे आता ह्या शेवटच्या हिरव्या मोत्यात सुई आलेली आहे, आपला तंगूस आलेला आहे. तर इथे आपल्याला जे दोन मोती घ्यायचे त्यातला एक पहिला पांढरा घ्यायचा आहे आणि मग हा एक हिरवा घ्यायचा आहे आणि या मोत्यातून सुई काढून घ्यायची. या मोत्यातून वरच्या दिशेने आणि या मोत्यातून पहिल्या सुई उजवीकडून डावीकडे काढून घेतली. इथे आपली एक ओळ अजून पूर्ण झालेली आहे. आता पुढची ओळ चालू करायची आपल्याला. त्यासाठी इथे जे 3 मोती घ्यायचे त्यातले पहिले 2 हिरवे घ्यायचे आणि मग हा एक पांढरा घ्यायचा आहे. असे 3 मोती घेतले. त्याच हिरव्या मोत्यातून विरुद्ध बाजूने सुई काढून घ्यायची आपल्याला. ह्या मोत्यातून वरच्या दिशेने सुई काढून घ्यायची. आता इथे 2-2 हिरव्या मोत्यांनी विणून घ्यायचे. 1 आणि 2. 2 हिरवे मोती सेम विणायचे. त्यातून वरच्या दिशेने सुई काढून घेतली. आणि आता 1, 2, 3 ह्या मोत्यातून सुई काढून घेणार आहे. 1, 2 आणि हा तिसरा मोती. इथे परत 2 हिरवे मोती. 1 आणि 2 हिरवे मोती. त्यामुळे वरच्या दिशेने सुई काढून घेतली. इथे आता परत 2 पिवळे मोती. 1 आणि 2 पिवळे मोती सेम विणायचे. या हिरव्या मोत्यातून सुई काढून घेतली. परत ह्या मोत्यातून वरच्या दिशेने सुई काढली. 1, 2, 3 मोत्यातून सुई काढून घ्यायची. इथे 2 गुलाबी मोती. वरच्या दिशेने परत 2 गुलाबी मोती. 1 आणि 2 2 गुलाबी मोती. त्यातून वरच्या दिशेने सुई काढून घेतली. या आडव्या मोत्यातून या मोत्यातून परत ह्या आडव्या मोत्यातून सुई काढून घेतली. इथे परत 2 गुलाबी मोती. 2 2
आता इथे परत 2 पिवळे मोती. एक आणि हा 2. आता इथून पुढे इथपर्यंत म्हणजे 1 2 3 4 5 6 मोत्यांवरती गुलाबी अजून 2 गुलाबी मोत्यांनीच विणून घ्यायचं आहे. इथे मी 1 2 3 4 5 6 आणि 7 वेळा 2 गुलाबी मोती घेऊन मी हे विणून घेतलेलं आहे. आता इथे जे 2 मोती घ्यायचे त्यातला हा एक आपण गुलाबी घ्यायचा आहे आणि हा एक पिवळा घ्यायचा आहे. आणि ह्या पिवळ्या मोत्यातून सुई काढून घ्यायची. परत ह्या मोत्यातून सुई काढून घ्यायची. परत ह्या 1 2 आणि ह्या तिसऱ्या मोत्यातून आपण सुई काढून घेतली. आता इथे परत आपल्याला जे 2 मोती घ्यायचे त्यातला पहिला एक गुलाबी घ्यायचा आहे आणि मग हा पिवळा. परत ह्या पिवळ्या मोत्यातून सुई काढून घेतली. या मोत्यातून वरच्या दिशेने सुई काढून घ्यायची. इथे आता परत जे 2 मोती घ्यायचे ते दोनही गुलाबी घ्यायचे. 1 आणि 2. परत ह्या गुलाबी मोत्यातून सुई काढून घेतली. या मोत्यातून वरच्या दिशेने सुई काढून घ्यायची. या मोत्यातून आणि या मोत्यातून सुई काढून घेतली. इथे परत 2 गुलाबी मोती. 1 आणि 2. परत सेम विणायचं आहे. या मोत्यातून वरच्या दिशेने मी सुई काढून घेतली. आता इथे जे 2 मोती घ्यायचे त्यातला पहिला हा गुलाबी घ्यायचा आणि मग हा पिवळा घ्यायचा आणि परत ह्या पिवळ्या मोत्यातून सुई काढून घेतली. मोत्यातून वरच्या दिशेने सुई काढून घेतली. तर 1 2 आणि हा तिसरा मोती. आता इथे जे 2 मोती घ्यायचे त्यातला पहिला हा एक हिरवा घ्यायचा आणि मग हा पिवळा घ्यायचा आहे. आता इथे 2 हिरवे मोती. 1 आणि हा 2 हिरवा मोती.
परत 2 हिरवे मोती, आणि आता जे 2 मोती घ्यायचे त्यातला एक हिरवा घ्यायचा आणि एक हा पांढरा घ्यायचा आणि सेम ह्या हिरव्या मोत्यातून सुई काढून घेतली. या मोत्यातून वरच्या दिशेने सुई काढून घेतली. इथे आपली अजून एक ओळ पूर्ण झालेली आहे. आता पुढची ओळ चालू करायची. त्यासाठी या हिरव्या मोत्यातून मी सुई काढून घेतलेली आहे आणि आता इथे 3 मोती घ्यायचे. 2 पांढरे, सॉरी 1 पांढरा आणि हे 2 हिरवे. त्याच मोत्यातून विरुद्ध बाजूने सुई काढून घेतली. आणि या सगळ्या मोत्यातून सुई काढून घ्यायची. इथे परत 2 हिरवे मोती, 1 आणि 2. त्यातून वरच्या दिशेने सुई काढून घ्यायची. आता इथे जे आपल्याला 2 मोती घ्यायचे त्यातला एक हिरवा घ्यायचा आणि हा एक पिवळा घ्यायचा. परत या मोत्यामधून सुई काढून घ्यायची. आता इथे 2 गुलाबी मोती घ्यायचे. या मोत्यातून वरच्या दिशेने सुई काढायची. परत 2 गुलाबी मोती, 1 आणि 2. परत ह्या सगळ्या मोत्यातून आपण सुई काढून घ्यायची. इथे परत 2 गुलाबी मोती, या मोत्यातून सुई काढून घेतली. मोत्यातून वरती 2 पिवळे मोती, आता 1 आणि 2. मोत्यातून वरच्या दिशेने सुई, या पिवळ्या मोत्यातून या आणि या. इथे परत 2 गुलाबी, 1 आणि 2 गुलाबी मोती, या पिवळ्या मोत्यातून सुई काढून घेतली. या पिवळ्या मोत्यातून वरच्या दिशेने सुई काढून घेतली. परत 2 गुलाबी, 1 आणि हा दुसरा, 2 गुलाबी
या मोत्यातून सुई काढून घेतली. इथे परत 2 गुलाबी, 1 आणि 2. इथे परत 2 गुलाबी मोती, परत या मोत्यातून वरच्या दिशेने सुई काढून घेतली. या मोत्यामधून या मोत्यातून आणि या मोत्यातून सुई काढून घ्यायची. इथे परत 2 गुलाबी मोती, 1 आणि 2. आता इथे 1 2 3 4 5 5 वेळा मी 2 गुलाबी मोती घेऊन विणून घेतलेला आहे. इथे आता जे 2 मोती घ्यायचे त्यातला हा एक पिवळा घ्यायचा आहे आणि हा एक गुलाबी, असे 2 मोती घेतले. परत त्याच मोत्यातून सुई काढून घेतली. या मोत्यातून आणि 1 2 3 या तीनही मोत्यातून आपण अशी सुई काढून घ्यायची. आता इथे 2 गुलाबी, आता ह्या मोत्यातून सुई काढून घ्यायची. वरच्या दिशेने सुई काढून घ्यायची. आता इथे परत 2 गुलाबी मोती घेऊन विणायचं आहे. आता इथे मी 1 2 आणि 3 हे 3 चौफुले जे आहेत ते 2 गुलाबी मोती घेऊन विणून घेतलेले आहेत. आता इथे आपल्याला जे 2 मोती घ्यायचे त्यातला हा पहिला एक मी गुलाबी घेणार आहे आणि नंतर हा पिवळा. परत ह्या पिवळ्या मोत्यातून सुई काढून घेतली. वरच्या दिशेने सुई काढून घेतली. परत या मोत्यातून सुई काढून घेतली. या मोत्यातून, या मोत्यातून. आता इथे परत आपल्याला जे 2 मोती घ्यायचे त्यातला हा एक गुलाबी आणि हा एक पिवळा.
2 मोती घेतले, इथे परत 2 गुलाबी मोती, 1 आणि 2. इथे परत 2 गुलाबी मोती, गुलाबी मोत्यातून वरच्या दिशेने सुई काढून घेतली. मोठा तंगूस घेतल्यामुळे असं प्रॉब्लेम होतोय आता. आता इथे जे 2 मोती घ्यायचे, त्यातला हा एक मी पहिला गुलाबी घेतला आणि मग हा पिवळा, असे 2 मोती घेतले. सेम विणायचे. मोत्यातून वरच्या साईडने सुई काढून घेतली. 1 2 3 मोत्यातून सुई काढून घ्यायची. गुलाबी, पिवळा, आणि हा हिरवा. आता इथे 2 2 हिरव्या मोत्यांनी विणून घ्यायचे. 1 आणि 2 हिरवा मोती, पिवळ्या मोत्यातून सुई काढून घेतली. हिरव्या मोत्यातून सुई काढून घेतली. परत ह्या हिरव्या मोत्यातून वरच्या दिशेने सुई काढून घेतली. आता इथे परत 2 हिरवे मोती, 1 आणि 2. या हिरव्या मोत्यातून सुई काढून घेतली. या मोत्यातून वरच्या दिशेने सुई काढून घ्यायची. या मोत्यातून आता इथे जे 2 मोती घ्यायचे, त्यातला पहिला हा पांढरा घ्यायचा आणि मग हिरवा. 2 मोती घेतले.
इथे आपली ही एक ओळ पूर्ण झालेली आहे. आता इथे पुढची ओळ चालू करताना आपल्याला 3 मोती घ्यायचे. त्यातले हे 2 हिरवे घेणार आहे मी, 1 आणि 2 आणि 1 पांढरा, असे 3 मोती घेतले. त्याच मोत्यातून विरुद्ध बाजूने मी सुई काढून घेतली. या मोत्यातून वरच्या दिशेने सुई काढून घेतली. आता इथे 2 परत हिरवे मोती घ्यायचे, 1 आणि हा 2. परत ह्या सगळ्या मोत्यातून सुई काढून घ्यायची आहे. इथे परत जे 2 मोती घ्यायचे ते एक पिवळा घ्यायचा आहे आणि एक हिरवा घ्यायचा आहे. असे 2 मोती घेतले. परत या मोत्यातून सुई काढून घेतली. म्हणजे इतका वेळ हे जे आपण तिरकी ओळ नेत होतो पिवळ्या मोत्यांची, ती इथे थांबवली आहे आणि इथून आता ही सरळ होणार आहे. इथे परत 2 गुलाबी मोती, 1 आणि 2. मोत्यातून सुई काढून घेतली. वरच्या दिशेने सुई काढून घेतली. इथे आता परत 2 गुलाबी मोती, 1 आणि 2. या मोत्यातून सुई काढून घेतली. इथे आता 2 पिवळे मोती घ्यायचे, 1 आणि हा दुसरा, 2 पिवळे मोती, दोन पिवळ्या मोत्यांनी इथे विणून घेतलंय. आता इथे 2 गुलाबी मोती,
परत ह्या मोत्यातून आणि ह्या मोत्यातून आपण सुई काढून घ्यायची आहे. इथे परत 2 गुलाबी मोती, 1 आणि 2. परत ह्या मोत्यातून सुई काढून घेतली. ह्या मोत्यातून सुई काढून घ्यायची आपल्याला. ह्या पुढच्या मोत्यातून पण सुई काढून घेतली आणि ह्या मोत्यातून वरच्या दिशेने परत सुई काढून घ्यायची. इथे परत 2 गुलाबी मोती, 1 आणि 2. 2 गुलाबी मोती सेम विणत जायचं. ह्या मोत्यातून सुई काढून घेतली. परत ह्या मोत्यातून सुई काढून घ्यायची. इथे परत 2 गुलाबी मोती घ्यायचे, 1 आणि 2. ह्या मोत्यातून वरच्या दिशेने सुई काढून घेतली. आता इथे आपल्याला हे 2 पिवळे मोती घ्यायचे. परत ह्या मोत्यातून आणि ह्या पिवळ्या मोत्यातून पण सुई काढून घ्यायची. आता इथे जे 2 मोती घ्यायचे त्यातला हा एक पिवळा घ्यायचा आहे आणि हा एक गुलाबी घ्यायचा आहे. परत ह्या पिवळ्या मोत्यातून वरच्या दिशेने सुई काढून घेतली. इथे आता जे 2 मोती घ्यायचे त्यातला पहिला पिवळा घ्यायचा आणि मग हा गुलाबी घ्यायचा. परत सेम विणायचे. या मोत्यातून वरच्या दिशेने सुई काढून घेतली. ह्या पण मोत्यातून सुई काढून घ्यायची. आता इथे सगळे इथपर्यंत 2-2 गुलाबी मोत्यांनी विणून घ्यायचं आहे. इथे मी हा 1 2 3 4 जे चौफुले आहेत ते गुलाबी मोत्यांनी विणून घेतले. आता इथे आपल्याला
जे 2 मोती घ्यायचे त्यातला एक पिवळा घेणार आहे आणि हा एक गुलाबी, असे 2 मोती घेतले. आणि ह्या मोत्यातून आपण ही सुई अशी काढून घेणार आहोत. मग ह्या मोत्यातून पिवळ्या या मोत्यातून वरच्या दिशेने. आता इथे आपण 2 गुलाबी मोती घ्यायचे. एक आणि हा दुसरा. सेम विणायचे. या मोत्यातून सुई काढून घेतली. या मोत्यातून या मोत्यातून इथे परत 2 गुलाबी मोती. आता इथे जे 2 मोती घ्यायचे त्यातला पहिला हा आपण एक गुलाबी घेणार आहोत आणि मग हा एक पिवळा. परत या गुलाबी मोत्यातून सुई काढून घेतली. या मोत्यातून वरच्या दिशेने सुई काढून घ्यायची. या मोत्यातून गुलाबी, पिवळ्या मोत्यातून पण मी वरून खालच्या दिशेने सुई काढून घेतलेली आहे. आणि आता ह्या हिरव्या मोत्यातून. आता इथे 2-2 हिरवे मोती घेऊन विणायचं आहे. एक आणि हा दुसरा. वरच्या दिशेने. परत आता 2 हिरवे मोती. 2 या मोत्यातून वरच्या दिशेने 1 2 3 मोत्यातून सुई काढून घ्यायची. 1 2 आणि हा तिसरा. आता इथे जे 2 मोती घ्यायचे त्यातला पहिला पांढरा घ्यायचा आहे आणि एक हिरवा. परत या मोत्यातून सुई काढून घ्यायची. पांढऱ्या मोत्यातून वरच्या दिशेने सुई काढून घेतली आणि ह्या 1 नंबरच्या हिरव्या मोत्यात सुई आणलेली आहे. इथे आपली एक ओळ पूर्ण झालेली आहे. पुढची ओळ चालू करताना पहिल्यांदा आपण हे 2 हिरवे मोती घेणार आहोत. एक आणि 2 2 हिरवे मोती आणि एक पांढरा मोती घेणार आहोत. त्याच मोत्यातून सुई काढून घेतली.
वरच्या दिशेने सुई काढून घ्यायची. इथे परत 2 हिरवे मोती, 1 आणि 2. या 3ही मोत्यातून सुई काढून घेतली. आता इथे एक पिवळा घ्यायचा आहे पहिल्यांदा आणि मग हा एक हिरवा. म्हणजे इथे आता हे जे पिवळे मोती आहेत 1 2 3 एका लाईनीत सरळ असे आलेले आहेत. आता इथे जे 2 मोती घ्यायचे त्यातला परत एक हा पिवळा घ्यायचा आहे आणि हा एक गुलाबी घ्यायचा आहे. सेम विणायचे. आता इथे परत जे 2 मोती घ्यायचे त्यातला हा एक पहिला गुलाबी घ्यायचा आहे, मग हा पिवळा घ्यायचा आहे. त्यातून वरच्या दिशेने सुई काढून घ्यायची. इथे आता परत 2 पिवळे मोती घ्यायचे. 2 पिवळे मोती घेतले. असे मोत्यातून काढून घेतलेत. आता इथे आपल्याला जे 2 मोती घ्यायचे त्यातला परत एक पहिला गुलाबी घ्यायचा आहे आणि मग हा एक पिवळा घ्यायचा आहे. आणि आता इथे आपण 2 2 गुलाबी मोती घेऊन विणणार आहोत. इथे मी 1 2 3 चौफुले 2 2 गुलाबी मोती घेऊन तयार केलेले आहेत. आता इथे पुढे आपल्याला हे जे 2 मोती घ्यायचे ते 2ही पिवळे मोती घ्यायचे. इथे परत 2 गुलाबी मोती घ्यायचे.
परत ह्या गुलाबी मोत्यातून सुई काढून घ्यायची आहे. इथे परत 2 गुलाबी मोती घ्यायचे. आता इथे 2 पिवळे मोती घ्यायचे. 1 आणि 2. आता इथे इथपर्यंत 2-2 गुलाबी मोती घेऊन विणून घ्यायचे. 1 आणि 2 असे 2-2 गुलाबी मोती घेऊन मी विणून घेते. इथे मी 1 2 3 4 वेळा 2-2 गुलाबी मोती घेऊन विणून घेतलेला आहे. आता इथे आपल्याला जे 2 मोती घ्यायचे त्यातला पहिला हा एक मी गुलाबी घेणार आहे आणि मग हा एक पिवळा. परत या मोत्यातून सुई काढून घेतली. या मोत्यातून वरच्या दिशेने इथे आता पहिल्यांदा एक पिवळा घ्यायचा मोती आणि मग हा एक गुलाबी घ्यायचा. परत या मोत्यातून सुई काढून घ्यायची. या मोत्यातून सुई काढून घेतली गुलाबी. आता इथे 2 पिवळे मोती घ्यायचे. 1 आणि हा 2 पिवळे मोती. वरच्या दिशेने आता इथे 2-2-2 हिरवे मोती घेऊन विणून घ्यायचं आहे. इथे मी 1-2 हिरव्या मोत्यांनी विणून घेतला आणि इथे शेवटी एक पांढरा एक हिरवा अशा ह्या 2 मोत्यांनी विणून घेतलेला आहे. इथे आपली ही अजून एक ओळ पूर्ण झालेली आहे. ह्या गणपतीच्या वॉल हँगिंगच्या ह्या 3ऱ्या भागामध्ये मी इथपर्यंत तुम्हाला सांगितलेलं आहे हे कसं विणायचं आहे. आता इथून पुढचा मी पुढचा भाग बनवणार आहे त्याच्यामध्ये मी तुम्हाला दाखवणार आहे. माझा हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला तर नक्की त्याला लाईक करा, शेअर करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.